सबस्क्राईब करा आकार डिजी9. आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा. प्रणाम. आजही माझा आवाज कमालीचा बसलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कदाचित या ऐकण्यामध्ये थोडासा त्रास होऊ शकतो, पण मी माझ्या परीने जेवढं जास्तीत जास्त बोलता येईल लाऊडली तेवढं बोलण्याचा प्रयत्न करतो. मी काल तुम्हाला असं प्रॉमिस केलं होतं की मला दुपारनंतर काही माहिती मिळण्याची शक्यता आहे आणि ती माहिती मी तुमच्याशी शेअर करीन. त्यामुळे मी आज असं ठरवलं की ठीक आहे, आवाजाचं काही असलं तरी आपले दर्शक समजावून घेतील, पण आपण आज महत्त्वाचे मुद्दे तरी सांगितले पाहिजेत लोकांना. तर त्यामुळे काल मला साधारणतः अंदाज होता, थोडीशी कल्पना होती आणि त्याप्रमाणे काही गोष्टी घडत गेल्या. पहिली गोष्ट अशी की उद्धवजी आणि देवेंद्र फडणवीस यांची OBC आरक्षणाच्या संदर्भातली अधिकृत बैठक संपल्यानंतर भेट झाली. या भेटीमध्ये काय घडलं याच्याबद्दल कुठे कुठे कोणी कोणी काय काय म्हटलेलं आहे याची मी खूप अगदी बारकाईने तपशील तपासले. माझ्या असं लक्षात आलं की बहुसंख्य यांनी ती भेट झाली आणि काहींनी म्हटलं की OBCच्या संदर्भात चर्चा झाली असेल, काहींनी म्हटलं राणेंच्या संदर्भात झाली असावी, पण एक्झॅक्टली काय चर्चा झाली हे फारसं कोणी सांगितलेलं नाही. अर्थातच तेच दोघं तिथे असल्यामुळे त्या दोघांपैकी एक जण कुणीतरी कोणाशी तरी बोलल्याशिवाय ती चर्चा बाहेर येऊ शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि मी नेहमीच सांगतो की माझं भाग्य आहे की मला अशा तऱ्हेचे दोघांमध्ये झालेले संवाद देखील अनेकदा तिसऱ्यापाशी पोचल्यावर त्या चौथ्या किंवा पाचव्या माणसापाशी ते पोचतात, त्यात बराच वेळा मी असतो. तर त्यामुळे साधारणतः तिथे काय घडलं याची मला कल्पना आलेली आहे, दिली गेलेली आहे, मिळाली आहे. मित्रांनो, मला मुंबई तक म्हणून एक खूप छान चॅनल आहे, मुंबई तक, आणि तिथे साहिल जोशी हा खूप अगदी अद्ययावत अशा बातम्या, विश्लेषण आणि खूप आतली माहिती. आणि मला अनेकदा असं लक्षात येतं की साहिलचे आणि माझे हे विश्वसनीय असे सोर्सेस हे एक आहेत, कारण मी आता जे तुम्हाला सांगतो आहे तीच माहिती साहिलकडे देखील आहे असं माझ्या काल त्याचा व्हिडिओ बघताना लक्षात आलं. आणि मी म्हटलं अरे वा, आपल्याला जे जे कळलं आहे ते साहिलला देखील कळलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन साहिल. मित्रांनो, पहिली गोष्ट अशी की काल एक मुद्दा घेतो मी, कारण आता आवाजामुळे मला माहिती नाही मी किती वेळ तुमच्याशी बोलू शकणार आहे. तर पहिला मुद्दा असा की काल उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये नारायण राणे यांना जरी शिवसेना शह देत असली तरी फडणवीसांशी तह करण्यात आला. फडणवीसांना उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं की आमचं भारतीय जनता पक्षाशी पक्ष म्हणून किंवा तुमच्या सकट इतर नेत्यांशी नेते म्हणून राजकीय मतभेद जरी असले आणि ते आपण आता एका विशिष्ट पातळीवर दर्जाने एकमेकाविषयी बोलत असलो आणि ते तसं चालू जरी राहिलं तरी व्यक्तिशः भारतीय जनता पक्षातल्या कोणत्याही नेत्याविषयी फक्त नारायण राणे यांचा अपवाद, आणि तो सुद्धा एवढा करता की त्यांनी आमची खोड काढली आणि आम्ही गप्प बसलो, असं होऊ शकत नाही. त्यामुळे आमचा जो सगळा जो हल्ला आहे, रोख आहे, तो फक्त 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 नारायण राणे यांच्या पुरताच आजही मर्यादित आहे. आणि उद्याही व्यक्तिगत टीका जर म्हणाल तर ते जेवढी करतील तेवढीच आम्ही करू आणि त्यांच्या आक्रमक अशा पवित्र्याला तितक्याच आक्रमक पवित्र्यात आम्ही उत्तर देऊ. दुसरी गोष्ट उद्धवजींनी जी सांगितली देवेंद्र फडणवीस यांना ती अशी होती की नारायण राणे यांना आपल्यामध्ये काही एक सौहार्द, स्नेह आणि अंडरस्टँडिंग आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काही आणखीन चर्चा आपल्यामध्ये अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे.
आणि मोदी शहांपर्यंत याची वाच्यता केल्यानंतरच ती महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आहे, याचा सुगावा लागल्यामुळे तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी, कारण त्या मूळच्या मागे तुम्ही कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आहात, तुमचा सगळा जो एक मांडणी आहे ती उचकटवून टाकण्यासाठी, फिसकटवून टाकण्यासाठी, उद्ध्वस्त करण्यासाठी, म्हणून नारायण राणे हे वाजवीपेक्षा जास्त आक्रमक झालेले आहेत, ज्याचा तोटा आम्हाला फायदाच होतो आहे, शिवसेनेला फायदा होतो आहे, सगळं आमचं चैतन्य, आक्रमकता, आवेश, जोश सगळा परत येतो आहे. एक शिवसैनिक सत्तारूढ झाल्यामुळे ज्या प्रकारच्या मर्यादांमध्ये वावरत होता त्या सगळ्या मर्यादा यांनी तोडल्यामुळे आम्हाला, आमच्या शिवसेनेला तोडण्याची सोय झालेली आहे. परंतु तुमचा पक्षाला कधीही जी प्रतिमा नव्हती अशी लांछनास्पद प्रतिमा निर्माण होते आहे, आणि त्यामुळे तुम्हीच काय तुमच्या प्रतिक्रिया द्यायच्या, कसा विचार करायचा ते ठरवा. तिसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की आमच्या दृष्टीने नारायण राणे हा विषय ते जेवढा चालवतील, वाढवतील तेवढ्या पुरताच मर्यादित राहील. भारतीय जनता पक्षाच्या आणि याच्या संदर्भात राजकीय विरोधक याच्या पलीकडे आम्ही भूमिका घेणार नाही, आणि व्यक्तिशः कोणाचं कोणी व्हिक्टिमायझेशन किंवा विंडिक्टिव्ह अशा पद्धतीने हे करणार नाहीत, हा माझा तुम्हाला शब्द आहे. दुसरी एक गोष्ट त्यांनी सांगितली की महाराष्ट्रामध्ये OBC, मराठा या विषयांवर जी एक ज्याला एक असं वातावरण निर्माण झालेलं आहे, ज्वालाग्रही वातावरण, असं शब्द त्याने वापरला, ज्वालाग्रही वातावरण, तर त्याच्यामध्ये आगीत तेल ओतून काही स्वतःचं नेतृत्व भारतीय जनता पक्षामध्ये आणि मराठा समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी नारायण राणे काही मोठं एक कट कारस्थान करीत आहेत, आणि तो तुम्हालाच इनडायरेक्टली आहे किंवा नजीकच्या भवितव्यात जरी ह्या सगळ्याचे निर्णय केंद्राकडे ते तिथे वातावरण निर्मिती करून आक्रमक झुंजार असा एक नेता, हा मुद्दा विशेष म्हणजे मी पण काल बोलताना सांगितलं होतं की त्यांचं त्याच्यामागचं काय डावपेच असू शकतात राण्यांचे ते, आणि त्यांनी मग आणखीन हाही मुद्दा की OBC आणि मराठ्याच्या या संदर्भामध्ये या गोष्टी केल्याशिवाय अमुक तमुक होणार नाही, तर त्या संदर्भात तुम्ही जर सरकारला मदत केली तर ती सरकारला मदत नसेल, ती त्या दोन्ही OBC आणि मराठा समाजाच्या हिताच्या ठरतील, तर ते पण आपलं सहकार्य आणि सौहार्द आपण कायम ठेवलं पाहिजे. आता याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी फक्त 3 वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे, परंतु माझा प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी जी 3 वाक्य उच्चारली ती उद्धव ठाकरे यांच्याशी व्यक्तिगत आणि ऑफ द रेकॉर्ड अशी होती, आणि ती 3 वाक्य जाहीर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचीच परवानगी असायला हवी, तरच ती बोलता येतील. कारण उद्धवजींनी जरी ती कोणा मित्राला कोट केली जिथून ती मला आणि साहिलला कळली, तरी देखील फडणवीस काय म्हणाले हे सांगायला मला परवानगी नाही, आणि काल बघितलं मी साहिलनी पण ती सांगितली नाहीत. पण मी एवढंच सांगू शकतो की काल मी जो एक निष्कर्ष मांडला होता की भारतीय जनता पक्षामध्ये राण्यांचा मार्ग आणि फडणवीसांचा मार्ग असे 2 मार्ग वेगळे झालेले आहेत, होत आहेत नाही, झालेले आहेत. राणे एका वेगळ्या मार्गाने राजकीय पक्षावर वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत, भारतीय जनता पक्षावर वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, आणि हे वर्चस्व निर्माण करणं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सुसंस्कृत आणि ज्याला आपण म्हणतो की समन्वयवादी आणि विरोधाच्या ठिकाणी मुद्देसूद विरोध, परंतु वैयक्तिक शत्रुत्व नाही, द्वेष नाही, आणि अशा प्रकारचा स्वकेंद्रित द्वेष नाही, अशा तऱ्हेच्या राजकारणाला मागे टाकून
वेगळ्या प्रकारची प्रतिमा निर्माण करून आणि भारतीय जनता पक्षात चैतन्य वगैरे निर्माण करण्याचं काम मी करतोय अशा तऱ्हेचा दावा करून ते जे काय करू पाहतात, त्यामुळे भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांमध्ये सुद्धा चलबिचल निर्माण करण्यात राणे यशस्वी झालेले आहेत. म्हणजे फडणवीसांच्या नेतृत्वाबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही, कोणताही संशय नाही. त्यांचंच नेतृत्व निर्विवादपणे महाराष्ट्राला जर सत्तांतर घडवून आणायचं असेल किंवा निवडणुका जिंकायच्या असतील तर असायला हवं. याबाबत नेत्यांचं एकमत आहे. पण तरी देखील एक प्रथमच कसं आहे की चंद्रकांत दादा काही बोलत होते किंवा आशिष शेलार काही बोलत होते, आणखीन काही लोक जरी बोलत होते आणि थोडं फडणवीसांच्यापेक्षा एक सूक्ष्म रीतीने वेगळा अंतप्रवाह असा त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता, तरी देखील फडणवीसांपुढे कधीही आत्तापर्यंत आव्हान ज्याला आपण म्हणू असं उभं राहिलं नव्हतं, असं दिलं गेलं नव्हतं. आता प्रथमच अशा तऱ्हेचं न बोलता, म्हणजे पहिलं टार्गेट उद्धव ठाकरे असेल, मी धाडसाचं विधान करतोय पण लक्षात घ्या याच्यासाठी आवश्यक ते पुरावे आहेत आणि ते लवकरच थोडंसं मला काही परवानग्या घेतल्या पाहिजे. कारण ऑफ दी रेकॉर्ड जेव्हा मी ऑन दी रेकॉर्ड आणतो तेव्हा मग माझ्या मित्रांचा घात मी केला असं होऊ शकतं. त्यामुळे मला विचारल्याशिवाय काही गोष्टी सांगता येणार नाही. आणि त्या ऑन दी रेकॉर्ड ज्या दिवशी मी आणीन त्या दिवशी नारायण राणे यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ गोटात काय प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत हे तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल. आणि किती किती असुरक्षित असं वातावरण नारायण राणे यांच्या संदर्भात निर्माण होतं आहे हेही लक्षात येईल. मी एकच बारीकसा गौप्यस्फोट करतो, छोटासा पण मोठासा आहे तो. याच्या कारण असं की तो व्यक्ती जी आहे, ज्या व्यक्तीच्या बाबत हा छोटासा हे करतोय मी, गौप्यस्फोट करतोय, ती व्यक्ती मोठी आहे. या सगळ्या दौऱ्यामध्ये नारायण राणे यांच्या बरोबर असलेले, या सगळ्या दौऱ्यामध्ये जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणे यांच्या समवेत असलेले आशिष शेलार यांना नारायण राणे ज्या पद्धतीने आत्ता बोलत आहेत, बोलले आहेत आणि बोलण्याची शक्यता आहे, ते पसंत नाही, नापसंत आहेत. ते जरी त्यांच्याबरोबर तुम्हाला बाजूला उभे राहिलेले दिसत असले आणि ते वेगवेगळ्या प्रकारची अशी काय म्हणतात त्याला, थोडीशी पूरक, पोषक, सूचक अशी स्टेटमेंट्स करत असली तरी त्यांनीच त्यांच्या एका खास अशा पत्रकार मित्राला आपली नाराजी बोलून दाखवली आणि ती त्यांनी माझ्या कारणावर ऑथेंटिकली सांगितली. आणि ओके, काय त्याच्या संदर्भात त्यांनी मला पुरावा दिला ते मी नाही सांगू शकत आता. परंतु आशिष शेलार यांना असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची जी परंपरा, प्रथा आणि सभ्यतेच्या, सुसंस्कृतपणाच्या मर्यादा पाळून बोलण्याची एक पद्धत आहे, त्याच्याशी हे विसंगत, हा शब्द त्याने वापरला, विसंगत आहे. आता तिकडे विसंगत आहे असं मत वैयक्तिकरित्या आशिष शेलारांचं असताना ते राणेसाहेबांशी जाहीरपणे सुसंगत बोलण्याला का मजबूर आहेत हे आपण समजू शकतो. पण ही आणखीही अनेक नेत्यांची मानसिकता आहे, मनोवस्था आहे. मी फक्त आशिष शेलारांचं नाव घेतलं याचं कारण त्याच्या संदर्भामध्ये ते बोलले ज्याच्याशी तोही तितकाच मोठा आणि विश्वसनीय असा माणूस आहे. म्हणजे आता आणखीन एका, म्हणजे उद्धवजींचा हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये फडणवीस आणि उद्धवजी यांच्यात काल युद्धबंदी जाहीर झालेली आहे. जाहीर झाली आहे का? नाही, युद्धबंदी झालेली आहे. ती जाहीर अशी करायचीच नव्हती, त्याप्रमाणे ती केलेलीच नाही, पण युद्धबंदी झालेली आहे. या पुढल्या काळामध्ये जो काय मध्ये झाला तो एक ॲक्सिडेंट होता, अपघात
तो घातपात होता का याच्याबद्दल वाद होऊ शकतो, पण तो अपघात होता की ते जे बोलले, मग शिवसेनेमध्ये काही एक वादळ उठला, मग ते प्रतिक्रिया झाल्या वगैरे वगैरे, हे विसरून जावं आणि परत पूर्वीसारखे आपले संबंध जे आहेत ते ठेवावेत असा निर्णय उभयपक्षी झाला. याचं पहिलं प्रतिबिंब तुम्हाला संजय राऊत यांच्या मुलाखतीमध्ये लगेचच मिळालं, ज्यावेळेला ते म्हणाले की असे राण्यांमुळे, त्याने असा शब्द वापरला, हे बाहेरचे जे आलेले आहेत घुसखोर जे आहेत त्यांच्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतायत, पण मुळामध्ये हिंदुत्वाचा आमचा आणि भारतीय जनता पक्षाचा जो एक भावबंध आहे तो सुरक्षित आहे, सुखरूप आहे आणि अभेद्य आहे, अखंड आहे. संजय राऊत यांची ही भाषा, त्यांचा हा मुद्दा लक्षात घ्या आणि तो उद्धवजी काय बोलले फडणवीसांशी हे माहिती असल्यामुळे आणि काय बोलणार हे देखील माहिती असल्यामुळेच संजय राऊतांनी ही भूमिका, काल अनेक टी व्ही चॅनलनी म्हटले की संजय राऊत यांची भूमिका नारायण राणे यांच्या संदर्भात कडक आणि तीव्र असली तरी भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात एकदम बदललेली वाटली आणि हा बदल आश्चर्यकारक आहे. पण त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. याचं कारण मुळामध्येच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये एक सामंजस्याचा असा वातावरण, सौजन्य एकमेकाबद्दलचं वाढत चाललेलं होतं आणि आता यापुढेही कदाचित नारायण राणेंना केंद्राकडून जर काही गोष्टी इथे घडणार असतील तर तशा तऱ्हेचा सल्ला दिला जाईल की आता थांबवा. आणि दुसरी एक गोष्ट अशी की नारायण राणे आता जे आरोप करत आहेत, म्हणजे काल जे त्यांनी आरोप केले त्याच्यामधले जाधव आणि रमेश मोरे वगैरे हे जे काही आरोप त्यांनी केले ते ज्यावेळेला बाळासाहेब शिवसेना प्रमुख होते आणि हयात होते त्या काळातही भुजबळांनी केलेले आहेत. भुजबळ पक्षाबाहेर पडल्यानंतर त्यांनी हे केलेले आहेत आणि त्यावेळेला तेही असंच म्हणाले होते की याबाबत मला बरंचसं काही बोलता येईल वगैरे वगैरे. एकच फक्त ॲसिडच्या संदर्भातला जो आरोप केला तो त्यांनी नव्याने केला, पण गंमत अशी की यातला कोणताही आरोप या एवढ्या वर्षांच्या काळात, ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या नाही आहेत, ह्या 15-20 वर्षापूर्वींच्या गोष्टी आहेत. म्हणजे असं काही काल घडलं आहे, परवा घडलं, आत्ताचं महाआघाडी सरकार आहे त्याच्या संदर्भात तुम्ही बोलू शकता, त्याच्या संदर्भात वाच्यता करा ना, त्याच्या संदर्भात वाच्यता करण्यासारखं आहे. 20 आणि 15 वर्षी ज्या गोष्टी पूर्वीच्या घडल्या आणि त्या विस्मृतीत गेलेल्या आहेत, किंवा त्याची त्या वेळेला खूप चर्चा मीडियामध्ये आणि ह्याच्यामध्ये झाली. जसं रमेश किणी प्रकरणाची राज ठाकरे यांच्या संदर्भात खूप चर्चा झाली, त्याचा शेवटी कोर्टाचा काय निकाल लागला हे आपल्याला माहिती आहे. तसंच याही सगळ्या संदर्भामध्ये चर्चा झाल्या, ती प्रकरणं न्यायप्रविष्ट झाली, पुष्कळ गोष्टी झाल्या, पण त्यातून काही निघालं नाही. त्यामुळे ज्यातून काहीही निघालेलं नाही, निष्पन्न झालेलं नाही, अशा गोष्टी नारायण राणे आता जे उकरून काढत आहेत त्यामुळे काही फारसं साधेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे काही ठाकरे घराण्याची बदनामी होईल किंवा नव्याने काहीतरी लोक असं काहीतरी एकदम अरे बापरे असं घडलं होतं का, असं झालं होतं का वगैरे म्हणतील, अशी शक्यता नाही. तितकंच शिवसेनेकडून जे नारायण राणेंच्या संदर्भामध्ये आरोप केले जात आहेत, पूर्वीची कुठली तरी प्रकरणं काढून वगैरे, त्यालाही अर्थ नाही. कारण ती प्रकरणं पण कोर्टात गेली, त्याच्यामध्ये नारायण राणे यांना कुठेही काही ठपका ठेवला गेला नाही आणि एवढ्या वर्षांनंतर ती ह्यांनी काढणं चूक आहे. 20 वर्षापूर्वीची 15 वर्षापूर्वीची प्रकरणं यांनी पण त्यांची आता 15 आणि 20 वर्षापूर्वीची कुठली प्रकरणं काढणं आणि याचा मर्डर झाला आणि त्याला काही अर्थ नाही. हे दोन्ही बेबुनियाद आहे, पण एकाने बेबुनियाद केलं की दुसराही बेबुनियाद करायला मोकळा राहतो, त्यामुळे ते झालेलं आहे. पण आता मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची ही आता जनादेश यात्रा, आशीर्वाद यात्रा संपली ना की मग काही नारायण राणे यांचे रोज दौरे नाही आहेत का त्याच्यामध्ये हजर राहण्याची भारतीय जनता पक्षाला किंवा त्या नेत्यांना अशी काही सक्ती असणार नाही की त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात गेलं पाहिजे. पुढे त्यांचे ते येतील, त्यांचे कार्यक्रम करतील, कोकणात फिरतील. आता पहिली गोष्ट अशी की ज्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकरता नारायण राणे यांना शिवसेना ह्याच्या भारतीय जनता पक्षाकडून कुठेतरी एक संधी आणि उत्तेजन दिलं जातं अशी चर्चा होती. ती निवडणूकच मुळात महापालिकांच्या निवडणुका सगळ्याच पुढे ढकलल्या जाणार आहेत आणि त्या किती पुढे ढकलल्या जातील हे सांगता येत नाही. काही ठिकाणी प्रशासक आलेच आहेत, काही ठिकाणी येतील, परंतु निवडणुका पुढे ढकलल्या जाणार हे आता नक्की. जर निवडणुकाच पुढे
ढकलल्या जाणार असतील आणि त्या किती जाणार आहेत हे आपल्याला माहिती नसेल, मग या सगळ्या वादविवादांना, आक्रमकतेला, आक्रस्ताळीपणाला तसा आत्ता काही अर्थही उरत नाही. एकदा ते स्पष्ट झालं की निवडणुका पुढे जात आहेत आणि जाणारच आहेत 100%, तर मग हाही सगळा जो वाद आहे तो खेळण्यामध्ये राहण्यानं स्वारस्य राहील की मला माहिती नाही. कदाचित फडणवीसांवर मात करण्याकरता आणि आपलं नेतृत्व हेच खरं आक्रमक आहे असं दाखवण्याकरता ते काही गिमिक्स जर करत राहिले तर सांगता येत नाही. पण आज मी तुम्हाला आणखीन काही माहिती आहे, पण परत ती व्हेरीफाय केल्याशिवाय मी सांगणार नाही. तुम्हाला सांगू शकतो असं सांगायचं नसतं. परवानगी पाहिजे ना मला. ऑफ द रेकॉर्ड माहिती सांगणाऱ्या माणसाने मला सांगितलं पाहिजे ठीक आहे हे तू बोललास तर चालेल, आणि देतात तशी परवानगी. आणखीन काही गोष्टी पडद्यामागे घडत होत्या ज्या या 4-8 दिवसामध्ये थोड्याशा ब्रेक लागला होता. त्या कदाचित आता त्या जोराने, नेटाने, जोमाने लगेच करण्याची शक्यता नाही, होण्याची शक्यता नाही, परंतु कुठेतरी त्या प्रोसेसमध्ये परत एकदा भारतीय जनता पक्ष जाऊ शकतो. आणि आता फडणवीसांना पहिलं जर काम काही करायचं असेल तर फडणवीसांमुळे जे एक भाजपा अंतर्गत चलबिचल झाली आहे ती पूर्णपणे नष्ट करणं आणि परत हा पक्ष एकसंध करणं, परत तो सुसंस्कृत आणि एक ज्याला आपण म्हणतो की दर्जेदार पातळीवर परत त्याला पुन्हा प्रस्थापित करणं हे मोठं आव्हान आहे. आणि वारंवार जर याच पद्धतीने नारायण राणे बोलत राहिले, आता मला असं वाटतं आहे की बहुतेक दिल्लीला ते जातील तेव्हा मोदी शहांना भेटतील, त्यावेळेला तेही दोघं सांगतील की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा मार्ग किंवा भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती ही फडणवीसांच्याच पद्धतीने चालणार आहे, तेव्हा तुम्ही थोडं फॉलो हिम ॲज ए लीडर असं सांगतील अशी माझी कल्पना आहे, अशी माझी थोडी माहिती पण आहे. नारायण राणे यांचं शिवसेनेपुढलं आव्हान हे पुढल्या 8 दिवसामध्ये संपुष्टात आलेलं दिसेल असा माझा अंदाज आहे. फडणवीस यांच्या पुढीलही नारायण राणे यांचं जे आव्हान निर्माण होत होतं किंवा झाल्यासारखं वाटतं आहे आत्ता, तेही पुढल्या 8-15 दिवसामध्ये संपलेला असेल असा माझा अंदाज आहे. आणि पुन्हा महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाची वाटचाल ही फडणवीसांच्याच मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आणि तेच सांगतील त्या पद्धतीने चालू होईल. आणि त्याच्याचमुळे महाराष्ट्रामध्ये मुदतपूर्व निवडणुका न होता सत्तांतराची शक्यता आहे. हे काल मी बोललो, ते आजही बोलतो. महाराष्ट्रामध्ये निवडणुका न घेता सत्तांतर घडवून आणण्याचं सामर्थ्य, चातुर्य, राजनीतिक निपुणता ही फक्त फडणवीसांकडे आहे आणि त्यांचं गुडविल दोन्हीकडे आहे. आणि मोदी शहांचा भरभक्कम पाठिंबा त्यांच्या प्रत्येक भूमिकेला आणि पवित्र्याला आहे. त्यामुळे नारायण राणे हा एक तात्कालिक अपघात होता. तो घातपात होता का नाही याविषयी आपण चर्चा करूया नको, पण अपघात होता. अपघातातून वाचलेली माणसं परत आपलं जीवन पूर्ववत जगायला लागतात. तसंच भारतीय जनता पक्ष पुढल्या 8-15 दिवसामध्ये पूर्ववत आपल्या पद्धतीने कामाला लागलेला दिसेल. आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या भूमिकेमध्ये परत एकदा फडणवीस हे महाआघाडीच्या विरुद्ध योद्ध्याच्या स्वरूपामध्ये उभे ठाकलेले दिसतील. तोच खरा योद्धा आहे. हंगामी, तात्पुरते असे येतात आणि जातात स्थायी स्वरूपातले योद्धे हे फडणवीस आहेत. मला असं वाटतं की 8-15 दिवसामध्ये नारायण राणे हा विषयच अधूनमधून जसं तो मासा प्राणवायू घ्यायला वरती येतो तसा तो येत राहील. पण फडणवीस इज बॅक. ही इज बॅक इन द बॅटल आणि ही इज बॅक इन हिज प्लॅन ऑफ गेटिंग BJP इंटू पॉवर. दोन्ही मार्गांनी त्यांना मार्ग खुले होते. मध्यंतरी दोन्हीकडे लॉक लागल्यासारखं झालं होतं, पण मला असं वाटतं की आता परत ते त्यांचे प्रयत्न सुरू करतील. थोडा वेळ जावा लागेल फक्त या अपघातामुळे, पण सुरू होतील. आणि आणखीन काय होतं आहे ते मी अर्थातच ज्या वेळेला मला जे कळेल ते मी सांगतो आहे. मला वाटतं आज आवाज एवढा माझा दगा देत असतानासुद्धा मी जे काय बोललो ते तुम्हाला स्पष्टपणे ऐकू आलं असेल. आणि परत शेवटी एकदा परत सांगतो की माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो आहे, पण त्यावर फक्त व्हॉट्सॲप करा. प्लीज कॉल करू नका. अजूनही लोक कॉल करत आहेत, ते मला नाही जमत आहे घ्यायला, मग मला अपराधी वाटतं.
9820026019 9820026019 ओनली फॉर व्हॉट्सॲप. धन्यवाद.